निलेश लंके यांनी अखेर शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केलाय। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर लंके हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते। निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता प्रवेश झालाय। आमदार निलेश लंकेंच्या खांद्यावरती बंदूक घेऊन काही लोकांना आपला डाव साधायचा आहे असा आरोप अमोल मिटकरींनी केलाय। मागच्या 8 महिन्यांमध्ये लंकेंना अजित पवारांनी 650 कोटी रुपयांचा निधी दिला, तरी सुद्धा असं केल्यामुळे वाईट वाटल्याचं मिटकरी यांनी म्हटलंय। महसूल मंत्री विखे पाटील यांनी राम शिंदे आणि निलेश लंके यांना टोला लगावला। नगर दक्षिणमध्ये आमदार लंकेंचं खासदारकीचं स्वप्न म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असं म्हणत राधाकृष्ण विखे यांनी टोला लगावलाय। अहमदनगरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या घराबाहेर तुतारी वाजवण्यात आली आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती बघायला मिळाली। वेळ आणि काळच उमेदवार ठरवणार असल्याचं सूचक वक्तव्य लंके यांनी केलंय। अजित पवारांना आज सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले। तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात, मग शरद पवारांचा फोटो का वापरता असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना विचारलाय। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलंय। उत्तर मुंबईमधून उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर गोयल हे मुंबईच्या दौऱ्यावरती आले आहेत। यवतमाळमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली आहे। उडत्या 25 सारख्या 4 सभा घेतल्यामुळे मतं मिळत नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय। तसंच उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले असंही दरेकर यांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांना सल्ला दिलाय। राज्यातील नेत्यांची राजकीय पातळी घसरली असून जरांगे यांनी सावध राहावं असं आंबेडकरांनी म्हटलंय। मनोज जरांगेंचे काही मॉर्फ केलेले व्हिडिओ व्हायरल करून बदनामीचा कट रचला जाऊ शकतो असं मोठं विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलंय। अनिल परब सदानंद कदम यांच्या दापोली रिसॉर्टला मुंबई हायकोर्टानं अनधिकृत घोषित केलंय। त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना 4 आठवड्यामध्ये हे रिसॉर्ट आता पाडावं लागणार आहे। मुंबई हायकोर्टाने तसे आदेश दिले आहेत। सुप्रिया सुळेंनी इंदापूरमधील शेळगाव इथल्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्य विठ्ठल जाधव, राहुल जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। यावेळी त्यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा झाली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी महानंदावरून सरकारवरती टीका केली आहे। महाराष्ट्रातील गोष्टी सरकारला चालवता येत नसतील तर सरकारने राजीनामा द्यावा। महानंदा गुजरातला जाणं हे सरकारचं अपयश आहे अशी तिखट प्रतिक्रिया सुळेंनी दिली आहे। काल भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव जाहीर झाल्याच्या नंतर आज त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या उमेदवारी जाहीर होईल अशी आधीपासूनच अपेक्षा होती असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। प्रीतम मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीचं स्वागत केलंय। संकल्प समृद्ध बीड जिल्ह्याचा निर्धार पंकजाताईंच्या महाविजयाचा अशा आशयाची पोस्ट करून त्यांनी पंकजा मुंडे यांना शुभेच्छा दिल्या। काल नितीन गडकरी यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर फडणवीसांनी त्यांचं स्वागत केलंय। काल भाजपने महाराष्ट्रामधल्या 20 उमेदवारांची नावं जाहीर केली, यामध्ये गडकरींचं नाव आहे। मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय। त्यांची इच्छा नसतानाही जबरदस्तीने ही वरमाला त्यांच्या गळ्यामध्ये टाकल्याचं दिसतंय असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय। जागा वाटपावरून महायुतीमधला तिढा अजूनही कायम आहे। 15 ते 16 जागा लढण्यावरती शिंदेची शिवसेना ठाम आहे। 15-16 जागांच्या खाली तडजोड करणार नाही अशी माहिती शंभूराज देसाई यांनी पुढारी न्यूज सोबत बोलताना दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने मनसेला 1 ते 2 जागा सोडण्याचा प्रस्ताव दिलाय, तर भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा महायुतीचा प्रस्ताव राज ठाकरेंनी अमान्य केलाय। त्यामुळे मनसेला नवीन प्रस्ताव देण्याची शक्यता आहे। महायुतीचं जागा वाटप ठरल्याची माहिती मिळते। भाजप 30, शिंदेच्या शिवसेनेला 11 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या ताब्यातील दक्षिण मुंबईप्रमाणेच ठाण्यातील एका जागेवरती भाजपचा डोळा असल्याची माहिती मिळते आहे। शिंदेची शिवसेना कल्याण सोडणं शक्य नसल्यामुळे भाजप आता ठाण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही, मात्र छत्रपती शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाहू छत्रपतींच्या प्रचाराला आता सुरुवात केली आहे। निवडणुकीमध्ये महाराजांसाठी प्रचार करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांचा 2.5 लाख मतांच्या फरकानं पराभव करणार असा विश्वास ठाकरेंच्या सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे। आगामी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाची यादी तयार आहे असं वक्तव्य आमदार वसंत चव्हाण यांनी केलंय, तर नांदेड लोकसभेसाठी वसंत चव्हाणांनी उमेदवारी मागितली असल्याचंही त्यांनी म्हटलंय। सातारा लोकसभेची उमेदवारी नरेंद्र पाटील यांना घोषित व्हावी यासाठी एपीएमसी मार्केटच्या माथाडी कामगारांनी सुद्धा पाठिंबा दिला। याबद्दल एकमुखाने मागणी करण्याचा निर्णय सुद्धा माथाडी कामगारांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे।
रावेरमध्ये शरद पवार गटाकडून 4 संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा होती। यामध्ये एकनाथ खडसे, रोहिणी खडसे, अतुल पाटील, रवींद्र पाटील या 4 जणांची नावे चर्चेत आहेत। तर काल भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी लढवावी अशी मागणी शरदचंद्र पवार गटातर्फे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आता करण्यात आली आहे। मंत्री जयंत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल मोठे संकेत दिले आहेत। रावेरमधून रोहिणी खडसे या देखील उमेदवार असू शकतात असं म्हणत येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय होईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। भाजपने गडचिरोली आणि भंडारा गोंदियाची उमेदवारी जाहीर न केल्यामुळे विद्यमान उमेदवारांची धाकधूक वाढली आहे। खासदार अशोक नेते हे मतदारसंघ सोडून दिल्लीमध्ये तळ ठोकून बसले आहेत। तर भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांची सुद्धा धाकधूक वाढली आहे। आणि ते एक छोटासा ब्रेक पाहत रहा पुढारी।